फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन स्टिच करणार आहोत। बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाइन कशी बनवावी किंवा ब्लाउजच्या पॅटर्ननुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाइन आहे खरं तर ही तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाइनची आयडिया कशी देऊ शकतो। त्याचबरोबर ही जी काही डिझाइन आहे यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहज लक्षात येईल। त्याचबरोबर बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहज बनवता येईल। इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि छान असा मोठासा काट आहे आणि या काटापासून खरं तर आज आपण नवीन ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। सो काट मी सध्या कटिंग करून सेपरेट केलेला आहे। त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा आपण कटिंग करून सेपरेट केलेला आहे। आणि आता सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी। सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंचाचं शोल्डर। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे 5.25 इंच। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। खालच्या साईडने आपण नेहमी टाकत असतो छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला किती घ्यायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून बंद बाजूच्या साईडने मार्किंग करायची। तर बघा, मग 9.5 अधिक अर्धा असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावा लागतो। त्यानंतर आता मुंड्याच्या साईडने आपल्याला 2.5 किंवा 3 इंचाला एक मार्किंग करायची आहे। तर 3 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे। सगळ्यात आधी अगदी फेंट आपल्याला इथे एक मार्क करायचा आहे बघा ह्या पद्धतीने, आणि मग नंतर ती मार्किंग आपण इथे डार्क करून घेणार आहोत। सो बघा, मग मी इथे शोल्डर पर्यंत अगदी फेंट मार्किंग केलेली आहे। आता आपण ती डार्क करून घेऊयात। सो बघा, मग अशा पद्धतीने हा कर आपण इथे मॅच केलेला आहे। त्यानंतर आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। सो इथून बघा, मग मी मार्क करून घेते। ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपली गळ्याची बेसिक मार्किंग झालेली आहे। यानंतर आता आपल्याला खरं तर आज कटवर्कची डिझाईन बनवायची आहे। त्यासाठी बघा, करसाठी मी ही एक वस्तू यूज करत आहे। तर तुमच्याकडे कुठलीही वस्तू असेल तर ती तुम्ही यूज करू शकतात जी तुमच्याकडे अवेलेबल असेल। आणि बघा, मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला इथे कर तयार करून घ्यायची आहे। अगदी ट्रेंडिंग न्यू लुक मधली खरं तर ही आपली कटवर्क डिझाईन तयार होणार आहे। आता मार्किंग केल्यानंतर पुन्हा ही मार्किंग मी थोडीशी डार्क करून घेते, जेणेकरून व्हिडिओमध्ये तुम्हाला इझिली लक्षात यावं की आपण कर कशा पद्धतीने ऍडजस्ट केलेले आहे, कसे ड्रॉ केलेले आहे आणि मेन लाईनच्या बाहेर किती काढायचे आहे ते। ठीक आहे, सो बघा, मग फायनली आपली अशी मार्किंग झालेली आहे। आता हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, ब्लाउज साठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो, तर इथे डबल फोल्ड करून घ्यायचा आणि मग ठेवायचा आहे, म्हणजे दोन्ही पण आपले पार्ट सोबतच मार्किंग आणि कटिंग व्हावे यासाठी। आणि ते या पद्धतीने ठेवल्यावर फेंट मार्किंग आपल्याला इथे दिसत आहे।
तर अगदी त्यावरच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही सेम ह्याच पद्धतीने जर का केलं तर तुम्हाला सुद्धा फेंट मार्किंग दिसेल, तसं व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे. आता एक साईडनी मार्किंग करून झाल्यानंतर तीच मार्किंग आपल्याला इथे दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपली फेंट मार्किंग दिसते. तर त्यावर आपल्याला स्केच पेनने डार्क करून घ्यायचं आहे. ह्या स्टेपने काय होतं की दोन्ही पण साईडचे पॅचेस अगदी परफेक्ट सेम एकाच लेवलमध्ये होतात आणि फिनिशिंग आणि फिटिंगसाठी ते खूपच गरजेचं आहे. आणि फायनली आपली इथे दोन्ही साईडनी मार्किंग करून झालेली आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर कटिंग करताना काय करायचं बघा, इथून आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे कडेने सुद्धा, आणि जे काही आपले कर्व आहे म्हणजे कटवर्क डिझाईन आहे तर त्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे किंवा असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. त्यासाठी आपल्याला पुन्हा इथे लागणार आहे अस्तर. सो बघा मग मी इथे डबल फोल्ड कपडा घेतला आणि अस्तरही कटिंग करून घेते जेणेकरून पॅचेस परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित तयार होतात. त्यासाठी आपल्याला इथे अस्तर सुद्धा खूपच गरजेचं आहे. आणि बघा मग मी म्हटलं होतं हे किंचितचं मार्जिन ठेवत आपल्याला एक्स्ट्राचं कट करायचं आहे. तर मी ते कट करून घेतलं आणि अस्तर राहू दिलेलं आहे. तर ते आपण आता स्टिचिंग करताना बघूयात. सो बघा मग अशा पद्धतीने आपला साईडचे जे काही पार्ट्स होते कॅनव्हास पेपरची मार्किंग वगैरे तर ते करून झालेले आहे. आता आपल्याला मार्किंग करायची आहे मेन गळ्याची. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लागणार आहे. सो बघा मग मी इथे पेपर कॅनव्हास घेतला डबल फोल्ड करून. तर तो ह्या पद्धतीने बंद बाजूच्या साईडने ठेवायचा आहे आणि तो असा ठेवल्यानंतर आपल्याला फेंट मार्किंग दिसते. तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मग मी थोडासा दुसरा कॅनव्हास पेपर घेतला कारण आपल्याला थोडं मार्जिन सुद्धा लागणार होती. तर तो आपला उरलेला कॅनव्हास पेपर इथे पुरत नव्हता. सो बघा मग मी ते व्यवस्थित ठेवून घेतलं आणि जी काही मार्किंग दिसते गळ्याची आता तर ती आपल्याला इथे मार्क करून घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता हीच मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा फेंट दिसते तर ती आपल्याला डार्क करायची आहे जेणेकरून सेंटरपासून आपला गळा अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रॉपर दोन्ही साईडचा सेम यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो फायनली अशा पद्धतीने मेन गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता कडेने 1 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपण इथे हे कट करून घेऊयात. सो कर्व प्रमाणेच आपण इथे कटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फायनली आपल्या कॅनव्हास पेपरचा गळ्याची मार्किंगही झालेली आहे आणि इथे कटिंगही करून झालेली आहे. तर बघा मग आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी जो काही आपला मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि मग त्यावर बरोबर ह्या पद्धतीने मध्यभागी आपल्याला ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर. आणि सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की गळा आपला तिरका होत नाही, अगदी व्यवस्थित सेंटरला येतो आणि त्यामुळे फिनिशिंग सुद्धा अगदी परफेक्ट येते. मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर कडेकडेने जी काही आपली मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. खरं तर ही टीप मारताना आपली जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक खरं तर आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी अगदी सावकाशपणे खरं तर इथे टीप मारून घेत आहे कारण की 5 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरी सुद्धा चालणार आहे. पण फिनिशिंग सहित गळा रेडी होणं खूप गरजेचं आहे. कारण मी नेहमीच सांगत असते कुठलीही डिझाईन असो ती फक्त शिवणं महत्त्वाचं नसतं तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित तयार होणं तितकंच गरजेचं असतं. कारण जर फिनिशिंग व्यवस्थित आली नाही तर डिझाईन तुम्ही कितीही छान शिवली तरी त्याला काहीच उपयोग नसतो, ब्लाऊजला अजिबातच लूक येत नाही. सो त्यामुळे मग ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही आवर्जून खरं तर फॉलो करायच्या आहेत. आणि बघा मग फायनली आपण गळ्याच्या कडेकडेने अगदी व्यवस्थित सावकाश परफेक्ट अशी टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, ही खरं तर आपली जराशी यामधली मेन आणि थोडी अवघड स्टेप होती. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापट्टी कमरपट्टी काहीही लावण्याची गरज पडत नाही. कमरेच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं तर ते कटिंग करून घेतलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर नंतर अस्तर मेन फॅब्रिक हे संपूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. फक्त 1/2 इंच असं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही इथे स्टेप्स फॉलो करायचे आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित कट टू कट आपलं जसं गळ्याचा शेप आहे त्याच्या कडेकडेने इथे कट्स मारण्याचे प्रयत्न करत आहे.
आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित आपण इथे कट्स मारून घेत आहोत. जिथे कर आहे, कानेकोपरे आहे, तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना आपला एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही, याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आपले इथे परफेक्ट छोटे छोटे कट्स मारून झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. सो ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाश तो सरळ करायचा आहे, अजिबात खेचायचा नाहीये. सरळ झाल्यानंतर गळ्याच्या साईडनी, कमरेच्या साईडनी अगदी व्यवस्थित सेट करायचं आहे. गळ्याच्या साईडनी भरपूर सारे कर आहेत, त्यामुळे ते अगदी व्यवस्थित शेप आपल्याला अलगद अलगद एक एक बाहेर काढायचा आहे, जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग सहित आपला इथे गळा रेडी व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडनी द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, कारण आता आपण जशी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचं संपूर्ण लुक, फिनिशिंग हे डिपेंड आहे. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि एक साईडचं झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची दाबटीप सुद्धा आपण अगदी व्यवस्थित देऊन घेऊयात, कारण की कटवर्कचा शेप अगदी प्रॉपर येणं खरं तर इथे खूपच गरजेचं आहे. आणि बघा मग फायनली आपली गळ्याला इथे दाबटीप देऊन झालेली आहे. शेप सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्सरचा कपडा वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर फिनिशिंगच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे. आणि इथे तुमच्या हेही लक्षात येईल की इथे कुठेही आपल्याला गळापट्टी, कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. फायनली बघा आपला इथे हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता पुढची महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण कटिंग करताना आपण हे मार्जिन कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. फिनिशिंग आणि फिटिंग परफेक्ट येण्यासाठी ह्या टिप्स खूपच इम्पॉर्टंट आहे. आता टिप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. सो म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा. फायनली आपला एवढा बॅक पार्ट इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. यानंतर आता आपण पुढची डिझाईन बनवायला इथे सुरुवात करूयात. तर पुढची स्टेप आहे ते म्हणजे आपण जे काही मार्किंग केली होती बघा आर्म होलच्या साईडने गळ्यापासून, तर ते पॅचेस आता आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहेत. तर ते पॅचेस आपल्याला काठापासून बनवायचे आहे. तर काठ कसा बसतोय ते बघूयात. तर इथे पुरत नाहीये, सो इथे काठाचा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे सगळ्यात आधी. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित पॅच ठेवून घ्यायचा आहे. वरच्या साईडने मी अगदी स्ट्रेट थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग केलं, साईडने सुद्धा मार्जिन ठेवत कट करायचं आहे. त्यानंतर हा जो काही काठ आहे तर हा सेंटरपासून कट करून घ्यायचा, साईडने सुद्धा कट करून अगदी व्यवस्थित स्ट्रेट करून घेऊयात. आणि मग आता आपण इथे जॉईंट द्यायला सुरुवात करूयात. जर का तुमचा काठ पुरत असेल तर जॉईंट द्यायची गरज नाहीये, पण इथे काठ पुरत नाहीये, त्यामुळे मग आता आपल्याला थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे. आता जॉईंट देताना काय करायचं, एक काठ सरळ आणि त्यावर दुसरा काठ उलटा ठेवायचा आहे. 1/2 इंच एवढंच फक्त मार्जिन ठेवत सिंपल अशी आपल्याला इथे खरं तर एक टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे एक टीप मारली. आता टीप मारल्यानंतर काय करायचं, हे पार्ट सरळ ठेवून दाबटीप द्यायची आहे आणि शक्यतो दोन्ही पण पार्ट सोबतच स्टिचिंग करण्याची सवय लावायची, म्हणजे काही चुकतही नाही आणि कमी टाइममध्ये परफेक्ट असं पटकन तयारही होतं. आणि बघा सरळ करून ते दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षातही येत नाही आणि त्यामुळे खरं तर फिनिशिंग खूप सुंदर येते. फायनली दोन्ही पण पार्ट्स आपले इथे रेडी झाले. आता यावर आपल्याला ठेवायचं आहे अस्तर आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपर.
ठीक आहे. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर जे काही आपले कट वर्क्स आहे म्हणजे जे काही कर आहे छोटे छोटे अगदी त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा टीप मारताना अजिबात पुढे मागे होऊ द्यायची नाहीये. अगदी काळजीपूर्वक आपल्याला खरं तर इथे टीप मारून घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावरच आपलं सगळं फिनिशिंग लुक डिपेंड आहे. कारण आपली टीप थोडी जरी पुढे मागे झाली तरी सुद्धा लगेचच आपला आकार बिघडू शकतो. तर खरं तर इथे तसं होऊ द्यायचं नाहीये. आणि बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश मी इथे टीप देते. तुमच्या लक्षात येईल की मी सुद्धा अगदी जी मार्किंग आहे ना त्यावरच इथे टीप देत आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं, पण व्यवस्थित काळजीपूर्वक जर तुम्हाला थोडा अंदाज आला तर नक्कीच परफेक्ट अशी तुम्हाला अगदी तुमच्या मार्किंगवर टीप मारताच येईल. आणि बघा मग फायनली आपण एका पार्टला इथे कट वर्क्सला अगदी परफेक्ट अशी टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. यानंतर काय करायचं आहे बघा, आता जे काही आपलं एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करायचं आहे. फक्त आपल्याला 1/2 इंच एवढंच फक्त इथे म्हणजे 1/2 मीटर थोडंसं फक्त मार्जिन ठेवायचं आहे. जास्त काही मार्जिन इथे ठेवण्याची गरज नाहीये, पण मार्जिन ठेवायचं आहे. तर बघा अगदी सावकाश आपल्याला हे सुद्धा कट करायचं आहे. इथे खरं तर खूप गडबड करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. सो बघा मग इथे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे. साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं होतं ना तर ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेते. आणि यानंतर आता हे जे काही कटवर्क्स आहे ना तर सेम त्याला कट्स मारायचे आहेत. त्याआधी आपण दुसरा पार्ट सुद्धा इथे टीप मारून तयार करून घेऊयात. तर इथे सुद्धा आपल्याला टीप मारताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे. तर हा पॉईंट सुद्धा इथे खूपच इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू दे. ठीक आहे. सो बघा मग इथे सुद्धा आपण सगळ्यात आधी खरं तर खाली काठ ठेवलेला आहे, त्यानंतर अस्तर आणि मग कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे. याच पद्धतीने ठेवायचं म्हणजे कॅनव्हास पेपर अगदी बरोबर आपला काठ आणि जो काही आपला अस्तर आहे त्याच्यामध्ये जातं आणि फिनिशिंगला हा पॅच अगदी परफेक्ट असा नक्कीच रेडी सुद्धा होतो. सो याचा सुद्धा बघा मग जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं आहे. जेवढं कॅनव्हास पेपर आहे ते तेवढंच ठेवायचं. त्यानंतर आता ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पॅचेस सरळ करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की खूप सारे कर्व असले की तिथे व्यवस्थित फोल्ड होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कट्स मारताना एक्स्ट्राचं ब्लाऊजला किंवा आपल्या पॅचला कट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली दोन्ही पण पॅचेसला कट्स मारून झाल्यानंतर ते आपल्याला ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाशपणे सरळ करून घ्यायचे आहे आणि त्याचे शेप सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करायचे आहे बघा. सो बघा मग फायनली आपला हा पॅच इथे तयार झालेला आहे सरळ करून. तर यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे, पण लगेचच आपण दुसरा पॅच पण इथे सरळ करून घेऊयात म्हणजे कंटिन्यू इथे आपल्याला दाबटीप देऊन घेता येईल. ठीक आहे. तर तसं तुम्ही बघू शकता सरळ केल्यानंतर सुद्धा आपला शेप अगदी व्यवस्थित इथे सेट झालेला आहे. त्यानंतर आता ह्या शेपला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा असे पॅचेस अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित नक्की स्टिच करता येईल. कारण की ह्या कर्वला जर फिनिशिंग आली नाही तर मग आपल्या डिझाईनला काहीच लुक येणार नाही. सो परफेक्ट लुक येण्यासाठी, परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंगसाठी परफेक्ट असं खरं तर इथे दाबटीप देणं खूपच गरजेचं आहे. आणि बघा मग फायनली आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. कंटिन्यू लगेचच आपल्याला दुसऱ्या पॅचला सुद्धा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाहीची काळजी घ्यायची. त्याचबरोबर हा कर्व शेप आहे म्हणजे कटवर्क टाईप आहे. सो त्यामुळे इथे खरं तर ना दाबटीप द्यायला थोडासा टाइम लागू शकतो. अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला दाबटीप द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हीही खूप घाई करू नका. जर घाई करायला गेले तर फिनिशिंग बिघडू शकते आणि डिझाईन फिनिशिंगसाठी थोडासा टाइम तर तुम्हाला द्यावाच लागेल. सो बघा मग फायनली आपण सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाशपणे खरं तर इथे ही दाबटीप देऊन फायनली आपले दोन्ही पण पॅचेस तयार होत आलेले आहे. मी म्हटल्याप्रमाणे थोडासा टाइम लागू शकतो, पण डिझाईनचं फायनल लुक खूप सुंदर येणार आहे. सो त्यासाठी मग थोडंसं आपण कष्ट नक्कीच करू शकतो. आणि बघा मग तिथे दाबटीप झाल्यानंतर कडेकडेने सिंपल अशी टीप मारून आपल्याला अस्तर, कॅनव्हास पेपर आणि काठाचा पार्ट एकमेकाला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पॅचेसला सुद्धा आपल्याला इथे खरं तर सिंपल अशी टीप मारून हे पार्ट्स जॉईन करायचे. फायनली दोन्ही पण पॅचेस आपले रेडी झालेले आहे.
एक्स्ट्राचं किंचित तिथे कट करून घेऊ शकतो, म्हणजे स्टिच करणं इझी जाईल, किंवा जोडल्यानंतर जरी एक्स्ट्राचं कट केलं तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. सो ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला आधी कट करायचं आहे की नंतर करायचं आहे. पण मग मी ते आधीच करून घेतलं होतं, म्हणजे कसं ना थोडासा व्यवस्थित शेप सेट झाला की पुढचं काम आपलं इझी होईल. सो अशा पद्धतीने दोन्ही पॅचेस तयार झालेले आहे. आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे. तर त्याचे कट वर्क्स आणि आपले गळ्याचे अगदी व्यवस्थित मॅच करायचे आहे आणि सिंपल असे टिप मारत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जोडताना सुद्धा जसं आपण म्हणजे शेप आहे ना अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे टीप मारायची आहे. आपण सरळ टीप मारू शकत नाही. जसं जसं शेप आहे तसं तसंच टीप मारावं लागणार आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईनला ना खूप सारे कटवर्क्स आहे, म्हणजे कटवर्कमध्ये डिझाईन आहे, म्हणजे कशी गोलाकार शेपमध्ये, आणि गोलाकार शेप छोटे छोटे आहेत त्यामुळे ते बनवायला त्याचा बेसिक गळा झालं, पॅचेस झाले, ते पॅचेस जोडायला ह्या सगळ्या गोष्टींना ना थोडासा टाइम लागणार आहे. सो फायनली म्हणजे बघायला गेलं तर ही डिझाईन बनवायलाच टाइम लागणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागणार आहे, पण फायनल लुक करतो खूप सुंदर येणार आहे. वेगळी युनिक अशी डिझाईन तयार होणार आहे. सो त्यासाठी मग तुम्ही सुद्धा नक्कीच अशी डिझाईन तयार करू शकतात. आणि याचे चार्जेस पण जास्त घ्यायचे, जर कस्टमरला जर शिवून दिली तर त्याचे तुम्ही जे काही शिलाई रेट आहे तर ते जास्त घ्यायचे, कारण की एवढ्या टाइममध्ये ना तुम्ही 2 ब्लाऊज आरामशीर करू शकतात. एवढ्या टाइम ह्या डिझाईनसाठी लागतोय एकच डिझाईन बनवण्यासाठी. सो मग त्यानुसार तुम्ही चार्जेस घेऊ शकता कस्टमर कडून. ठीक आहे. सो बघा, मग एक साईडचं तर लावून झालं होतं, सेम त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घेत आहोत. खरं तर बघितल्यावरच लक्षात येतंय फिनिशिंग वगैरे किती परफेक्ट आलेली आहे, आणि नक्कीच फिनिशिंगमुळेच खरं तर आपल्या ह्या डिझाईनला सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे. आणि बघा, मग फायनली दोन्ही पण पॅचेस परफेक्ट असे जोडून झालेले आहे. त्यानंतर कडेने सिंपल टीप मारून आपल्याला हे पॅचेस आपल्या जो काही मेन बॅक पार्ट आहे त्याला जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे मग तो व्यवस्थित पॅकही होईल आणि एक्स्ट्राचं कट करायला म्हणजे परफेक्ट बॅक पार्ट रेडी होईल, जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंगला आपल्याला बसेल. फिनिशिंगसाठी खरं तर ह्या स्टेप्स खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण किंचितचं एक्स्ट्रा आपण मार्जिन ठेवतच असतो पॅचेसला पण, जेणेकरून स्टिचिंग करताना कमी पडायला नको, जोडताना कमी पडायला नको. कारण अगदी कट टू कट जर घेतलं तर थोडंफार मार्जिन कमी जास्त होऊ शकतं, आणि जर का पॅचेस छोटा पडला तर मग आपली डिझाईन बिघडू शकते. सो त्यामुळे मग पॅचेस आपण किंचितचं एक्स्ट्रा हे घेतच असतो. त्याचबरोबर मी आधीही थोडंसं कट केलं होतं, बट इट्स ओके. तर जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं आणि परफेक्ट असं आपलं खरं तर इथपर्यंत हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आय होप सो इथपर्यंत तर तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता मध्यभागी आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या चॉईसने कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण इथे मी समोसा लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची. असंही गोल्डन कलर इझिली कशावरही मॅच होतं, तर तुम्ही सुद्धा गोल्डन कलरची लेस किंवा वेगळी कुठली डिझायनर लेस इथे यूज करू शकतात. जर तुम्हाला लेस यूज करायची नसेल तरी सुद्धा चालणार आहे, पण लेसमुळे काय होईल की आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसेल. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात. खरं तर हे पॅचेस जोडण्याच्या आधी जरी तुम्ही लेस लावली असती तरी सुद्धा चाललं असतं, किंवा मग पॅचेस जोडून झाल्यानंतर जरी लेस लावली तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लेसला तुम्ही इथे बघू शकतात की मी दोन्ही साईडने टिप दिलेली आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूपच सुंदर आणि परफेक्ट येते. त्यासाठी मग तुम्ही सुद्धा दोन्ही साईडनी टिप देण्याची सवय लावून घ्यायची आहे. आणि इथे बघू शकतात की 2 लेअरमध्ये आपण ही लेस यूज केलेली आहे. ठीक आहे. आणि इथे खालच्या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टिप देऊन घेत आहे. खरं तर आपण अगदी व्यवस्थित 2 लेवलमध्ये ही डिझायनर लेस इथे जोडून घेतलेली आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. खरं तर या लेसमुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. आणि त्यानंतर आपले हे जे काही कटवर्क शेप आहे तर इथे सुद्धा मी एक लेस लावून घेते. खरं तर इथे तुम्ही लेस लावली तरी चालेल, नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे. जर तुम्हाला प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित या कटवर्क्सला लेस लावता येत नसेल तर मग तुम्ही लावू नका, कारण हा खूप सारा असा गोल गोल शेप आहे छोटा छोटा, आणि तिथे ना प्रत्येक वेळेस एक कर्व संपला की आपल्याला कॉर्नरवर ती लेस क्रॉसमध्ये फोल्ड करत पुन्हा कंटिन्यू लावायची आहे, जेणेकरून आपला शेप मेंटेन राहील. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, म्हणजे बऱ्याच म्हणजे कमेंट्स भरपूर असतात की त्यांच्या बाबतीत असं होतं की गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे
गळ्याचा आकार बिघडतो, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी जर का ह्या कर्व्सला तुम्हाला अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावता येत नसेल, कॉर्नरवर व्यवस्थित फोल्ड करता येत नसेल, तर मग तुम्ही इथे लेस नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे. किंवा मग थोडीशी काळजीपूर्वक तुम्ही इथे व्यवस्थित अगदी सावकाशपणे कॉर्नरवर लेस फोल्ड करत करत नक्कीच लेस लावू शकतात. खरं तर मी इथे अगदी छान छोटीशी नाजूक मस्त अशी लेस घेतलेली आहे, गोल्डन कलरचीच घेतलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे गोल्डन कलर असावी ही कशावरही इझिली मॅच होतो. फक्त एवढंच आहे की जर तुम्हाला ही लेस लावायची असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडासा टाइम लागणार आहे. खरं तर ना तसं बघायला गेलं तर ह्या संपूर्ण डिझाईन स्टिच करायलाच खूप टाइम लागतो. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं खूप सारे कर्व आहे आणि ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित येण्यासाठी खूप घाई गडबड करण्यात खरं तर इथे काहीही गरज नाहीये. जर खूप फास्टमध्ये आपण स्टिच करायला गेलो तर आपले कर्व फिनिशिंग सगळं बिघडेल आणि मग डिझाईन आपल्याला जशी हवी आहे तशी अजिबातच तयार होणार नाही. त्यामुळे मग अगदी काळजीपूर्वकच आपल्याला ही संपूर्ण डिझाईन खरं तर कटिंग स्टिचिंग करायची आहे. एक साईडने लेस लावून झालेली आहे तर त्या लेसला सुद्धा दोन्ही साईडने टीप द्यायची आहे. एक साईडने लावून झाली की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण लेस लावून घेऊयात. आणि इथे सुद्धा लेस लावताना कॉर्नरला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला फोल्ड करत करतच ही लेस लावून घ्यायची आहे. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या लेसमुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसत आहे. सो त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही सुद्धा अगदी सावकाश काळजीपूर्वक 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागतील पण मग डिझाईनला मस्त असं लुक येईल. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लेस लावून डिझाईन अजूनच सुंदर नक्कीच बनवू शकतात. आणि बघा मग फायनली मी अगदी व्यवस्थित सावकाश आणि खरं तर काळजीपूर्वक इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याला इथे बॅक पार्टला टक्स टाकून घ्यायचे आहे कारण की कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे एक लेस लावायची आहे. त्याआधी बॅक टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग सेंटरपासून 4.5 इंच अर्धा इंच साईडने आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी मार्किंग झाल्यानंतर जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण आपण इथे डबल टिपही देऊन घेऊयात. एक साईडने टक्स टाकून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स टाकून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य पद्धतीने टक्स टाकणं खरं तर इथे खूप गरजेचं आहे. योग्य पद्धतीने टक्स टाकले तरच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपली इथे हा बॅक पार्ट नक्कीच तयार होणार आहे. नाहीतर जर टक्स व्यवस्थित नसेल तर फिनिशिंगला खूप प्रॉब्लेम येतो. कमरेच्या साईडला वरती उचलला जातो ब्लाऊज. सो तसं होऊ नये त्यासाठी मी ज्या पद्धतीने मेजरमेंट घेऊन टक्स टाकले तुम्ही सुद्धा सेम तसंच करायचं. यानंतर आता इथे आपल्याला नॉट लावायचं आहे. त्यासाठी मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे आणि त्याला आता सिंपल असं फॅब्रिकचे लटकन आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. सो गळ्याच्या मध्ये जो काही फॅब्रिक होता तर तोच मी इथे घेतलेला आहे म्हणजे तो वेस्टही जाणार नाही. असंही ब्लाऊज पीस मध्ये खूप काही होत नाही, आपल्याला कपडा थोडाफार कमी पडू शकतो. त्यामुळे मग गळ्याचा मधला पार्ट आपण नक्कीच इथे यूज करू शकतो. सो सिंपल असे त्रिकोणी लटकन बनवायचे आहे. जर तुम्हाला डिझायनर लटकन बनवायचं असेल तर या आधी मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते व्हिडिओज बघून तुम्ही डिझायनर लटकन इझिली बनवू शकतात. किंवा जर रेडीमेड लावायचे असेल तर रेडीमेडही तुम्ही नक्कीच लावू शकतात. तर खरं तर ते तुमच्या आणि तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट सिंपल फक्त डबल लेअरमध्ये म्हणजे डबल फोल्ड कपडा घेतला जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग सहित आपलं हे सिंपल त्रिकोण तयार व्हावं यासाठी. आणि सिंपल त्रिकोणी फॅब्रिकचे लटकन तयार झाले. सेंटरपासून कट करायचं आहे आणि पहिला जो काही कर्व आपला संपतोय तर त्या पॉइंटला मी इथे हे नॉट अटॅच करते. खरं तर इथे डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं लॉक करायचं आहे आणि असंही तुम्ही मोजून 2.5 ते 3 इंचावर हे नॉट लावू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन आपण हे लॉक करून घेतलेलं आहे. आणि बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. सो बघा मग छान अशा मोठ्याशा काठापासून आपण आज ही खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली कटवर्कची ब्लाऊज डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. खरं तर ना मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवता यावी. त्याचबरोबर या डिझाईनला थोडा टाइम लागणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात कमरेच्या साईडला आपण लेस लावलेली नाहीये. जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही नक्कीच लावू शकता. त्यामुळे सुद्धा डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक येईल.
फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट आलेली आहे आणि नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली कटवर्कची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की स्टिच करा. ठीक आहे. सो बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरं तर ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.